हॅलो स्टुडंट्स, आज आपण इथं डिस्कस करू महाराष्ट्र स्टेट बोर्डने 12th स्टँडर्डचा जो काही 25% सिलेबस रिड्यूस केला आहे त्याबद्दल. तर सुरुवात करू आपण चॅप्टर नंबर 1 सोबत. तर चॅप्टर नंबर 1 आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमधून क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड हा पार्ट रिमूव्ह केलेला आहे, डिलीट केलेला आहे. सोबतच पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन FCC लॅटिस हा सुद्धा डिलीट केलेला आहे. तसेच टेबल 1.3 मधून एज लेंथ आणि पार्टिकल पॅरामीटर्स वाला जो टेबल आहे इन अ क्युबिक सिस्टीम वाला टेबल तो इथून डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर टेबल नंबर 1.4 या टॉपिक मधून पॉइंट नंबर 3 म्हणजे FCC साठीचा जो काही पॉइंट आहे तो तिथून डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा पार्ट सुद्धा इथून डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आहे सोल्युशन्स. तर सोल्युशन्स मधून डेमॉन्स्ट्रेशन अँड द एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ हा डिलीट केलेला आहे. तसाच व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय हा इथून रिमूव्ह केलेला आहे. तसेच मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यानंतर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स 2.10, 2.11, 12 अँड 14 हा तिथून रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आयनिक इक्विलिब्रिया. आयनिक इक्विलिब्रियामधून इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर ऍसिडिटी, बेसिसिटी अँड द न्यूट्रलिटी ऑफ ॲक्वस सोल्युशन हा पार्ट रिमूव्ह केलेला आहे. सोबत प्रॉपर्टीज ऑफ बफर, त्याच्यानंतर कॉमन आयन इफेक्ट आणि सोल्युबिलिटी हा सुद्धा पार्ट इथून डिलीट केलेला आहे. ते झाल्यानंतर नेक्स्ट चॅप्टर येतो केमिकल थर्मोडायनामिक्स. तर केमिकल थर्मोडायनामिक्स मधून इंट्रोडक्शन रिमूव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, की पॉइंट्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस हे सुद्धा इथून रिमूव्ह केलेले आहेत. सोबतच एन्ट्रोपी अँड द स्पॉन्टेनिटी, त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी अँड डेल्टा एच और डेल्टा एस हा टॉपिक सुद्धा इथून रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम, गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, त्याच्यानंतर त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स जसे 4.16, 4.17, 18, 19 नंतर 20 हे न्यूमेरिकल सुद्धा तिथून रिमूव्ह केले आहेत. म्हणजे थर्मोडायनामिक्स मधून खूप सारा भाग या ठिकाणी रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं सुद्धा इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर आयनिक कंडक्शन, त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन, सिग्निफिकन्स ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी हा डिलीट केलेला आहे. तसेच इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन, इलेक्ट्रोड्स, ड्राय सेल, लीड अक्युमुलेटर, फ्युएल सेल हे सुद्धा टॉपिक इथून रिमूव्ह केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स. याच्यातून सुद्धा इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर कोलिजन थेअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स, देन टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रिॲक्शन रेट आणि काही प्रॉब्लेम्स जसे 6.2, 6.13, 6.14 हे सुद्धा इथून डिलीट केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 7 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. तर याचा सुद्धा इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर टेबल नंबर 7.2 ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, त्याच्यानंतर टेबल 7.3, 7.4 ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 अँड 18 एलिमेंट्स हा रिमूव्ह केलेला आहे. तसंच 7.5, 7.6 प्रॉपर्टीज ऑफ हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 अँड 17 हा सुद्धा रिमूव्ह केलेला आहे. तसंच 7.9 टॉपिक ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन हा भाग सुद्धा इथून रिमूव्ह केलेला, म्हणजे ऑक्सिजन जवळपास सुटलेलंच आहे. त्याच्यानंतर फ्लो डायग्राम ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड डिलीट केलेला आहे. हायड्रोजन क्लोराईड रिमूव्ह केलेला आहे आणि कंपाऊंड्स ऑफ झेनॉन हा सुद्धा टॉपिक इथून रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर या चॅप्टर मधून जनरल इंट्रोडक्शन हा रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज हा रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज हे सुद्धा इथून रिमूव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड्स ऑफ Mn अँड Cr म्हणजे KMnO4, K2Cr2O7 हा टॉपिक सुद्धा तिथून डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर मेटॅलर्जी ज्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयरन होतं ते सुद्धा इथून डिलीट केलेलं आहे. त्याच्यानंतर
आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ लॅन्थेनाइट, त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट ऑफ लॅन्थेनाइट हे सुद्धा इथून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कंपाऊंड चॅप्टर नंबर 9 ज्याचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून CFT हा रिमूव्ह करण्यात आलेला आहे. तसेच फॅक्टर्स अफेक्टिंग द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर्स हे रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कलर ऑफ ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स, टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स हे सुद्धा तिथं रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून सँडमेयर रिॲक्शन, त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स, त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन हे सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर युजेस अँड द एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड सुद्धा इथून काढण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर 11 अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. तर याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड्स, त्याच्यानंतर बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स हे काढण्यात आले, म्हणजे 2 प्रिपरेशन मेथड कमी करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल ह्या 2 टेस्ट सुद्धा तिथून रिमूव्ह केलेले आहे. आणि त्याच्यासोबतच लिटमस टेस्ट रिॲक्शन विथ द बेस, म्हणजे फिनॉलच्या टेस्ट आहेत त्या इथून रिमूव्ह केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे या चॅप्टर मधून रिॲक्शन विथ फॉस्फरस सलाइड, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन अँड लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथर हा सुद्धा पार्ट कमी करण्यात आलेला आहे. या चॅप्टर नंतर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 12 अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. तर या चॅप्टर मधून इंट्रोडक्शन पार्ट गायब केलेला आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन आहे, तर प्रिपरेशन बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, त्याच्यानंतर फ्रॉम हायड्रोकार्बन, ते झाल्यानंतर प्रिपरेशन ऑफ ॲटॉमिक कीटोन फ्रॉम असिल क्लोराइड, त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोनिक ग्रुप हे सुद्धा इथून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कार्बॉक्सिल ग्रुपसाठी ज्या काही लॅबोरेटरी टेस्ट दिलेल्या होत्या सिलेबसमध्ये त्या इथं कमी करण्यात आलेल्या आहेत. ते झाल्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे अमाइन्स, चॅप्टर नंबर 13 अमाइन्स. तर अमाइन्स मध्ये लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स हा पार्ट इथून काढण्यात आलेला आहे. तसेच अमाइनच्या रिॲक्शन्स विथ द फ्लोरोबोरिक ऍसिड ही सुद्धा इथून कमी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझोनियम ग्रुप, म्हणजे डायझोनियम ग्रुप मधले जे लास्ट वाली रिॲक्शन आहेत त्या सुद्धा इथून रिमूव्ह करण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर 14 बायोमॉलिक्युल्स. तर बायोमॉलिक्युल्स मधून इंट्रोडक्शन कमी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पॉलिसॅकराइड्स ज्याच्यामध्ये स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन येतो तो पार्ट कमी करण्यात आला आहे. त्याच्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे सुद्धा इथून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओसाइड, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड हे सुद्धा इथून कमी करण्यात आलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने फॉर्मेशन ऑफ डायन्यूक्लिओटाइड, DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर हे सुद्धा इथून कमी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 15 इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. याच्यातून क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स, त्याच्यानंतर फिनॉल, फॉर्मल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स कमी करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने प्रिपरेशन अँड द फॉर्मेशन ऑफ क्रॉस लिंक मेलामाइन फॉर्मल्डिहाइड रेझिन हे काढण्यात आलेलं आहे. विस्कोज रेयॉन काढलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ विस्कोज रेयॉन, मॉलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ पॉलिमर हा सुद्धा टॉपिक इथून काढण्यात आलेला आहे. आणि आखरीचा जो चॅप्टर आहे आपला ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री, याच्यामधून मॅक्रो मटेरियल्स टू ॲटम्स, स्केल ऑफ नॅनो मटेरियल्स, त्याच्यानंतर थर्मल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल आणि फोटोग्राफ्स ऑफ इन्स्ट्रुमेंट हा सुद्धा इथून टॉपिक रिमूव्ह करण्यात आलेला आहे. तर प्रत्येक चॅप्टरमधून काही इम्पॉर्टंट टॉपिक रिड्यूस करण्यात आलेला आहे. तर हा झाला आपला 12th स्टँडर्डचा 25% रिड्यूस केलेला सिलेबस.